गुरुवारी मुंबईत मुसळधार पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना दुपारी 12:30च्या सुमारास खैराणी रोडवर घडली। हा रस्ता अंधेरी, साकीनाका आणि जोगेश्वरीला कुर्ला आणि घाटकोपरला जोडतो। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार 55 वर्षीय असलम शेख हे पावसात मोबाईलवर बोलत रस्त्यावरून चालत होता। पाण्याने भरलेले उघडे मॅनहोल त्याच्या लक्षात आले नाही आणि पाण्याचा जोरदार प्रवाहाबरोबर वाहून तो त्यात पडला। घटनास्थळी त्याची छत्री आणि चप्पल सापडली। त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली। माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर शेख याचा मृतदेह सापडला। प्राथमिक माहितीनुसार एका खासगी कंत्राटदाराकडून देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मॅनहोल उघडे ठेवण्यात आले होते। या अपघातामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून त्यांनी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हमारी फैमिली की तरफ से एक मांग है कि आज हमारा गया ना कल किसी और का नहीं जाए, किसी के भी जिंदगी का कोई नुकसान ना हो। जिसका जाता है वो उसको पता चलता है कि उसका क्या गया। उनका एक बेटा है, बेटी है, बीवी है, कमाने वाला वो एक अकेला इंसान था। उसके लिए मुआवजा चाहिए, प्लस दोबारा ऐसा कुछ ना हो। ये कॉन्ट्रैक्टर को सिखाओ, जैसे छोटे बच्चों को सिखाते हैं ना, वैसे कॉन्ट्रैक्टर को भी सिखाओ। अगर तुमको काम करना है तो किस तरीके से काम करना है। प्लीज, ये मुंबई में हमेशा होता है, बहुत जरूर। सेफ्टी रूल्स क्यों नहीं फॉलो करते? हर कॉन्ट्रैक्टर को पैसा कमाना है, गवर्नमेंट को भी पैसा कमाना है। हमसे टैक्स लेते, सब लेते, हमारी जान का क्या जाता है? हम लोग कहाँ जाए ये बताओ। अभी आपकी मांग क्या है सरकार? हमको मुआवजा चाहिए और वापस से किसी के साथ ऐसा ना हो, इसके ध्यान चाहिए। इनकी फैमिली बैकग्राउंड क्या करते हैं? इतनी अच्छी नहीं है फैमिली बैकग्राउंड। वो अकेले कमाने वाले थे। बच्चे क्या करते हैं? बच्चा अभी जॉब देख रहा है। आपका नाम और आप असलम शेख की कौन है? मैं असलम शेख के भाई की बीवी हूँ। मेरा नाम शाइस्ता है। माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोपअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे हे आपण इथे सगळे पाहणी करायला पाहिजे। मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये, अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। एकूण काय सांगाल आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। या उघड्या मॅनहोल बाबत देखील ऑडिट होणार आहे का? या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिटची मागणी? मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित झाड्या नसतील तिथे आपण संरक्षित झाड्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं। परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत। त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो। कसं असते की अशी जाळी असते, मागच्या वेळेला महापौरांच्या समोर व्यक्ती पडली, त्याची उलटी इन्क्वायरी चालली आहे। तो पडलाच कसा? अरे पडला कसा म्हणण्यापेक्षा तो पडला हे दुर्दैवी नाही का? आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या सिस्टमला गेल्या 4 वर्षात कुठलाच नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन अंकुश निघून गेलाय का? आणि आजही त्यांना अंकुश ठेवता येत नाही कारण पावसाळ्यापूर्वीची महानगरपालिकेमध्ये चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये सगळ्या नगरसेवकांच्या कुठला रिस्की आहे, हाय रिक्स आहे, जाळ्या नाही बा, हे आम्ही फिरून करत असतो। कोणत्याच नगरसेवकाला ह्या माहिती मांडण्याची महापौरांनी संधीच नाही दिली। सर, उपमहापौर म्हणत आहेत की याला जबाबदार जे आहे अश्विनी भिडे मॅडम आहेत, आयुक्त आहेत, आणि आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने आंदोलन करू। उपमहापौर काय म्हणतात त्याच्या बाजूला बसताना अगदी चिटकून मग सांगता येत नाही का ही मीटिंग पावसाळ्यापूर्वीची लावली पाहिजे, ही लागली नाहीये,
ह्याच्या आता बघा आम्हाला कळताच नाही, प्रथमदर्शी आम्ही लगेच निघून आलोय. कारण इथे मुंबईकरांना वाऱ्यावर सोडण्याचं नाही पाहिजे. आता मुंबईकर महापौर आल्या का तुमच्या? महापौर हिंदी में बता वो कह रहे हैं कि 2 साल पहले नाही, कॉन्ट्रैक्ट दाखल किया। महापौर दाखल नाही झाला ह्याचं माझ्याशी काही देणं घेणं नाही. आमचे स्वतः विभाग प्रमुख इथे हजर आहेत. प्रथमदर्शी ते सांगतायत काय घडलंय आणि तो कॉन्ट्रॅक्टर जरासा बाजूला जातो तर ते काय करत होते हा प्रश्न आहे. आणि याला जाळी आत्ता लावणं नाही अपेक्षित होतं. जाळी ही 31 मेच्या किंवा तुम्हाला निसर्गाने अजून 1 महिना दिला तरी ह्या घटना घडल्या. इकडचे विभाग प्रमुख आहेत ते सांगतात की आम्ही कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. मे महिन्यामध्येच काम, त्याच्यानंतर काम थांबवायला सांगितलं होतं. इथे कोणाच्या परवानगीनी परवानगीचा प्रश्न कुठे परवानगीचा प्रश्न कुठे महानगरपालिकेने कधी करायला पाहिजे मॅडम काय हा सांगताय? 31 मेची अगोदर डेडलाईन करायला पाहिजे सगळी कामं. आणि ती डेडलाईन असताना तरी निसर्गाने 1 महिना पुन्हा तुम्हाला दिला. उशिरा पाऊस आला. त्यामुळे मला असं वाटतं इथे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त AMC वगैरे यांना प्रश्न विचारले पाहिजे. आणि ते आता उपमहापौरांनी विचारले. पण उपमहापौरांना माझा परत एक सल्ला आहे प्रेमळ, तुम्ही खूप कर्तव्यदक्ष आहात. शिवसेना स्टाईल आंदोलन कर म्हणतात. एक प्रश्न उद्भवतो, या सगळ्या गोष्टींमध्ये झटकण्याची गोष्टी सुरू आहेत का? हो. उपमहापौर अधिकाऱ्यांवर ब्लेम करतायत. अधिकारी म्हणतात आम्हाला काय माहित होतं, आणि महापौरांचा दौरा संपूर्ण झालेला या काळात. बघा, दौरा म्हणता का त्याला, ती नारळ पाण्याची पार्टी होती, वराड होतं. त्या वराडामध्ये तुम्हाला काही दिसलं का? तुम्ही होते तेव्हा असे प्रश्न विचारले गेले का की बाबा किती मॅनहोल आहेत, कुठल्या वॉर्डमध्ये जाळ्या वाचवण्याचं काम कम्प्लीट झालं, असे प्रश्न तुम्ही ऐकले का? तुम्ही होता, आम्ही नव्हतो. आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलं, नारळ पार्टी पाहिली, दे धक्का पाहिला, वराड पाहिलं, हे सगळं आम्ही पाहिलं. त्याच्यातून निष्पन्न काय झालं तर झाड पडून एका छोट्या लहानग्या मुलाचा मृत्यू आणि आज एका निष्काळजीपणामुळे एका मुंबईकराचा मृत्यू. आज आपण बघतोय हेच चालू आहे आमच्या चांदीवलीमध्ये. दुसरी यामध्ये जे दोष आहेत त्यांनी काम ओपन करायला तुम्ही पाहिजे. आणि आम्ही या दिवसांमध्ये प्रश्न सांगितलं पावसाळ्यामध्ये कुठेही तुम्ही उघडू नका. कारण हा रेग्युलर मॅन्युअल नाही, हा वेगळ्या टाईपचा मॅन्युअल आहे. कारण हा उघडायला तसं सोपं नाही आहे, कारण याला 3 ते 4 लेबर लागतात. असं सहज तुम्ही उचलू शकत नाही. हा ओपन केला त्याच्यासाठी, कारण त्याला जाळी लावणं काय त्याच्यासाठी जाळी लावायला सांगितलं. कारण जाळी लावायचे काम ऑलरेडी आपण मेच्या अगोदर सगळ्या जाळ्या इन्स्पेक्ट केल्या जातात. मग ह्याच्यात जाळी नव्हती असं हा स्कॅपर मॅन्युअल आहे, वेगळ्या टाईपचा मॅन्युअल. आपण रेग्युलर ज्या गोल्स आहेत त्या सगळीकडे लावले. तर त्याचे आम्ही आता फोटो पण मागवले लोकेशन वाईज. पण सर आता ह्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता, वॉर्ड ऑफिसर आहे. काय सांगाल कशी घडली नेमकी, काय या घटनेची कारण आहेत, काय सांगाल सर? काय घटनेची कारण सांगाल? कोणाला दिलं? तरी नेमकी घटना कशामुळे घडली, जरा सविस्तर थोडी माहिती द्या. तुमच्याकडे काय माहिती आहे? मग ह्या जाळीचं झालं नव्हतं. ही जाळी जनरली ओपन करत नाही. तीच तिचा ज्यांना दिलेलं आहे त्यांना वाटतं आता माहिती घेतली आमच्या अधिकाऱ्यांकडून. तिने म्हणजे आपण कोणी इन्स्ट्रक्शन केले तर माझ्या पण इन्स्ट्रक्शन पावसात कुठल्या जाळ्या ओपन करायच्या. मग हे नेमकं ओपन कोणी केलं? चौकशी चालू आहे आणि जे आहे त्यांच्यावर आपण हे केलं. तुम्हाला माहिती नाही असं म्हणायचं का? माहिती नाही असं नाही, कारण यामध्ये 2 विभाग काम करतात. हा, कुठले विभाग काम करतात? सगळ्यांचं काम करतो. आणि तरी पण म्हणजे मंडळाची जी लोकं असतात ती जबाबदारी आहे काम करत. एकूण हेरलेकर साहेब CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।